संघाचं ओपनिंग जोडी तयार करायची आहे. बॉल चेक करा आणि मॅचकडे आपण फोकस करतोय. एका बाजूला टीम पालेश्वरी पाले बुद्रुक. एकाच नावाने हा संघ अनेक वर्ष केला आहे, तो म्हणजे आपल्या गावदेवी मातेच्या नावाने. मातेचं मंदिर पाले गावामध्ये, पालेश्वरी माते की जय. आणि ऑपोजिटला गावदेवी आईच्या नावाने खानाव संघ उतरला आहे. दोन्ही गावामध्ये आई गावदेवीचं मंदिर आहे आणि गावदेवीच्या मंदिराला पसंती दिली दोन्ही गावाने. असं अनेक वेळेला होतं की ज्या गावामध्ये दोन मंदिरं असतात, एक एक टीम एक एक मंदिर निवडत असतात आणि काही गावामध्ये आपण 3-4 मंदिरं पाहिली तर तिथेही काही संघ आपल्या देवाच्या नावाने मैदानामध्ये उतरत असतात, कारण हा आशीर्वाद असतो आपल्या गावदेवी मातेचा आणि दोघांवरती गावदेवी मातेचा आशीर्वाद आपण नेहमीच पाहिलाय. दोन्ही एंडकडून तुम्ही बॅटिंग करू शकता आणि एकदा पंचांकडून तुम्ही काही नियम जाणून घ्या. जर तुम्हाला डाऊट असेल काही नियमांचं, सत्यवानजी काकडे अनिल टेंबे आहेत तुमच्यासोबत, तर तुम्ही ते नियम जाणून घेऊ शकता की रिव्ह्यू कोणते आहेत, त्यानंतर कधी घ्यायचे, टायमर असतो रिव्ह्यूसाठी, सेकंद असतात, त्याच्या अगोदर घेणं गरजेचं आहे. आणि डगआउटमध्ये कोणताही मोबाईल खेळाडूने वापरू नका. तुमच्या गावाचा प्रेक्षक डगआउटमध्ये बिलकुल नाही पाहिजे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. टायमर ऑन आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही लाल रंगामध्ये टायमर बघताय आणि तिथे फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल 5 षटकांसाठी. 4 षटकांसाठी 20 मिनिटं, 5 षटकांसाठी 25. आणि नियमानुसार 4 शतक जर 20 मिनिटाच्या अगोदर फेकले नाही तर एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये येईल, त्याची नोंद घ्या. त्यामुळे सर्कलच्या बाहेर फक्त 4च खेळाडू तुम्ही ठेवू शकता. जर नियमाच्या विरोधात टाईम मॅनेजमेंट तुम्ही योग्य वापरला नाही, त्याचा परिणाम पुढे तुमच्यावर होऊ शकतो लास्ट ओव्हरमध्ये. आणि काल 2 संघांना ही पॅनल्टी मिळाली होती. काल पंचांनी पाहिलं की टायमर भरपूर पुढे गेला, वेळ जास्त घेतला, त्यामुळे 2 संघांना तो फटका बसला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मला असं वाटतं की चौकार देखील बसले, कारण एका फिल्डरची कमी त्या संघाला बसली आहे. इथे ओमकार रॉय आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहेत. बघा, प्रत्येक सामन्यासाठी मात्र सामनावीर अर्थात गौरवचिन्ह आहे ना, ओमकार रॉय नेहमीच अग्रेसर असतात. स्वागत आहे तुमचं. दुबई रिटर्न ओमकार रॉय. चला बॅटिंग टीम पाठवायचं बॅटर. अनिल टेंबे सरांची नजर थोडीशी आता कमजोर झाली आहे, कारण ते आम्हाला सांगतात की बॅटर कुठे आहेत, आणि मी त्याला त्याच्यासाठीच म्हटलं की येस, नेक्स्ट बॅटर रेडी ठेवा. अनिल टेंबे थोडा कंट्रोल करा, कदाचित ही पार्टनरशिप 5 ओव्हर सुद्धा खेळू शकते. तर बॅटिंगसाठी आलाय UK उमेश कर्णुक आणि सोबत प्रतीक आहे. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती आलाय देवेंद्र बारसे. देवा या नावाने तो प्रख्यात आहे. देवेंद्र बारसे एक नामांकित गोलंदाज, सध्या क्रिकेटपासून थोडा दूर असतो. कधी कधी प्रॅक्टिसला त्याला वेळ मिळते, त्या वेळेचा योग्य वापर करतो आणि जॉबसोबत क्रिकेटची आवड त्याने जपली आहे. बघूया आज त्याचा परफॉर्मन्स कशा प्रकारे होणार. ऑल द बेस्ट बोथ द टीम. काल पिसारवे नाईट समाप्त झाली आणि कालच रायगड प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि आज वल्लभ गावामध्ये तिसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट, दिवस रात्र, आणि मॅचला सुरुवात केली जाईल. शेजारील गाव पालेश्वरी आणि एका बाजूला ND विभागाचा खानाव संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल, हरी झंडी. मॅच ऑन झाली आहे. पहिला बॉल, पॉवर प्ले, फर्स्ट बॉल. टॅप केलं बॉलला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, रनआउटची संधी, चान्स टू हिट, परंतु नॉट आउट. डॉट बॉल आणि सिंगल आता आली आहे पहिल्याच बॉलवरती. कौतुकास्पद बॅटिंग. उमेशसाठी थोडा खतरा होता. नॉन स्ट्राईक एंड प्रतीक धावत होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्यात आली. 1 धाव कंप्लीट करण्यात येते. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला सत्र, पहिला डाव. बॉल तयार. लॉफ्ट केलं प्रतीकने, दमदार सुरुवात केली आहे. बेधडक घे कडक, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6.
श्री गणेशा प्रतीकने केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकाराने खातं ओपन केलं आणि स्वागत केलं देवा बारशेचं. पुन्हा एकदा आम्ही सरपंच निखिल तांडेल, खास करून शुभम पाटील तुमचे मित्र आमंत्रित करतायत. दिलीपजी भास्कर, मला असं वाटतं की तुम्ही मॅच समाप्त झाल्यानंतर कदाचित येतील, कारण तिथून मॅच पाहण्याचा आनंदच वेगळा आहे. हा स्टेडियम आहे, स्टेजपेक्षा तिथे जो क्लायमॅक्स असतो ना पालेश्वरी आणि पालेकरांचा, तो अफाट असतो. पालेश्वरीच्या जेवढ्या मॅचेस होतात ना, तर पालेकर त्या जागेवरूनच सामना पाहतात. मी अजूनपर्यंत त्यांना कधीच स्टेजच्या ऑपोजिटला किंवा दुसरीकडे कधीच पाहिलं नाही. इथे सन्माननीय यमराजदादा म्हात्रे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात. यावं आपण आमच्या जानमान क्रिकेट कमिटीच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. लेथमध्ये थोडासा बदल केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट झाला आणि यावेळी थोडासा कटर बॉलचा वापर केलाय देवा बारसेने. डॉट बॉलचा मारा, पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले, बॉल स्विंग केलाय, स्विंग अँड मिस, प्लेड अँड मिस, डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 7 रन. स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर पी के शेट अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांचं आगमन इथे होत आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओ क्लास, लाजवाब, अद्भुत, अविस्मरणीय, गगनचुंबी षटकार. शेठ साहेबांचं स्वागत षटकाराने झालंय. पी के चला. शेठ पाटील साहेब आले आणि षटकार. आणि निश्चित स्वरूपात प्रवीण, असं म्हटलं जातो आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. पी के शेठ पाटील आल्यानंतर फलंदाजाने त्यांना हेरलं अर्थात फोकस केलं आणि आता पी के शेठचं स्वागत झालं पाहिजे याकरता फलंदाजाने दमदार षटकार चटवलं. आणि जर पी के शेठ साहेबांच्या बॅनरला चेंडू चौकार षटकार लागला तर 1000 बॅटरला दिले जातील. आणि असं वाटतं लागणार की काय, हो पुन्हा एकदा षटकार. देवा बारशेच्या विरोधात प्रति हल्ले चढवले जातात आणि झंझावत वादळ तुफान प्रतीकचं थांबत नाहीये. मराठी माणूस मोडेन पण वागणार नाही. बॉल सीमापार येतो तिसरा दमदार दर्जेदार खानाव टीमकडून षटकार. क्या बात आहे, काय परफॉर्मन्स करतो पठ्ठ्या, ज्याने षटकाराने सुरुवात केली आणि तो थांबतच नाहीये. 1 डॉट बॉल मध्ये आला, त्यानंतर 3 षटकार बसले बॅक टू बॅक. 19 धावा 5 बॉलमध्ये आणि असं वाटतं की 2 षटकाच्या धावा एका ओव्हरमध्येच त्यांनी पूर्ण केल्यात. पॉवर प्लेमध्ये असेच बॅटर पाहिजेत की जे घणाघाती बॅटिंग करू शकतात आणि तुफान आहे हा थंडर बॉय. आलाय चौथा, लॉंग ऑन क्लिअर, बाउंड्रीच्या पलीकडे मस्तकावर दस्तक दिला फटक्याने. बॉल सीमापार. हॅट्रिक, 3 षटकार कंप्लीट केल्यात प्रतीकने. पीपी ऑन फायर, काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. लास्ट षटकार आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती. प्रतीक पहिला सेट होऊन आला होता, लेट आला परंतु शेट झाला. खानाव संघ हो लेट आले परंतु तुम्ही शेट झाले. मला वाटतं तुम्ही बॉलिंग घेतली असती तर कदाचित हे दृश्य पाहायला भेटले नसते. बॅटिंग घेतली, निर्णय बदलला आणि 4 षटकारांचा साथ सजवत असताना धावफलकावरती 25 धावा. प्रतीक स्वतः 24 वरती खेळतो आणि उमेश कर्णुक 1 धाव सिंगलवरती. या रिदमने जर कानव संघाने बॅटिंग केली तर हा संघ पहिल्या सत्रामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 125 धावा मला वाटतं कुटू शकतो. प्रोजेक्टेड स्कोर अंदाजे जो स्कोरबोर्डमध्ये रन रेटचा विचार करून आम्ही पुढे नेला आहे, कारण नेहमी प्रोजेक्टेड स्कोर रन रेटचा विचार करून पुढे कॅल्क्युलेट केला जातो आणि तो मी कॅल्क्युलेट केला अंदाजामध्ये की 125, परंतु ते सध्या तरी पॉसिबल नाही आहे क्रिकेटमध्ये. परंतु एक गोष्ट चांगली वाटली की 2 दिवस गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं विकेटवरती आणि आज पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजाने बाजी मारली आहे. आज थोडं वेगळं चित्र आहे. आलाय हा देखील बाउंड्रीच्या बाहेर. उमेशही थांबणार नाहीये.
खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, आसमानी षटकार. षटकार आलाय उमेश कर्णूकचा व्यक्तिगत पहिला लाजवाब. असं म्हणतात की लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही. त्यामुळे जो सूर्य सकाळी उगवतो त्याला नमस्कार केला जातो, त्याला वंदन केला जातो आणि ते उगवत्या सूर्याची कामगिरी ते उमेश कर्णूकने केली आहे. अफलातून ओपनिंग जोडी, तोडफोड परफॉर्मन्स. तर सन्मान्य प्रभाकर शेठ पाटील यांचं आगमन झाले. विनंती व्यासपीठावरती यावं. मिस टायमिंग, विकेट किपर टिपलाय झेल. गुड्डूने उमेशचा खेळ संपलाय. पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का लागतोय आणि गावदेवी 11 खानाव टीमला. आशिष उलवेकर विकेट कीपर. गुड्डूने झेल टिपला. उमेश कर्णूक बाद झाला. पहिला गडी बाद. धावफलकावरती 31 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 1 डाऊन. तिसऱ्या क्रमांकाला नीरज पाटील. अनिल टेंबे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सत्यवानजी काकडे 3 पंच आणि सुनीलजी तांडेल आमच्यासोबत जॉईन झालेत. मला वाटतं तिसरी रात्र आहे. पुन्हा एकदा पंचांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. कंटिन्यू परमनंट लेटर या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही जाहीर केलेत 6 रात्रीसाठी. 31 31 धावा, 1 गडी बाद. 1.2 ओव्हर. आता मोहित आला बॉलिंग मार्कवरती. मोहितला कानमंत्र दिला होता आशिषने मागच्या बॉलवरती जेव्हा षटकार गेला आणि मला वाटतं तो कानमंत्र कामी आलाय. स्क्वेअर कट केली पॉईंटमध्ये. फिल्डर डीपमध्ये आहेत. मिड ऑफला प्रशांत तिथे होता. प्रशांतने चेंडू फील्ड केलाय. फक्त सिंगल मिळेल या बॉलवरती आणि आता धावा थांबवलेत. विजयरथ थांबवलाय. जी आक्रमकता पहिल्या शतकामध्ये होती देवा बारशेच्या विरोधात ती थांबवण्यात आली. ती म्हणजेच मोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. एक बॅकअप महत्त्वाचा असतो की सुरुवातीच्या गोलंदाजाला जेव्हा मार बसतो ना तेव्हा एक बॅकअप गोलंदाज पाहिजे की जो धावांवरला स्टॉप करेल, धावांना लगाम लावेल आणि तो मोहित आहे या मॅचमध्ये. चांगला टप्पा, योग्य बॉल, परफेक्ट बॉल. बॅटर पुढे आले ऑन द राईट सर्व आणि त्यानंतर प्रतीक सारख्या बॅटरला हा फुलटॉस बॉल लागला नाही आहे. तो नाराज आहे प्रचंड. कारण ज्या प्रतीकने पहिल्या शतकात 4 षटकार मारले त्याच्यासाठी फुलटॉस म्हणजे धावत होती. परंतु मोहितची बॉलिंग चांगली आहे. अगदी स्विंग अँड मिस गोलंदाजी तो करतो. फिंगर रोल, लॉफ्ट केलं बॉलला. लॉंग ऑफ मध्ये आउट ऑफ द पार्क. इनसाइड आउट. ब्युटी ऑफ शॉट. क्लास. धडाकेबाज षटकार. मारतो चारही बाजूला. ते स्टायलिश फटके आहेत. मागच्या फटका पाहिला तर तोही अप्रतिम होता. फुललेनचा बॉल मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ मध्ये आउट ऑफ द पार्क. हा बॉल देखील सीमा पार. धावा येतील 4. हर परिंदे का आसमान में घोंसला नहीं होता, किसी के पास पर नहीं तो किसी के दिल में हौसला नहीं होता. चौकार.
एक सुवर्ण संधी आहे प्रतीकसाठी, कारण प्रतीक आता 8 चेंडूमध्ये 34 धावेंवरती खेळतो व्यक्तिगत. जर 16 धावा अजून त्याने काउंट केल्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये व्यक्तिगत तर 50शी गाठू शकणार. आणि या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूने अर्धशतक मारला नाही आहे. जर अर्धशतक मारला गेला तर स्टार्ट टू एंड पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत आमचे आयोजक चेतन शेठ पाटील, शशिकांत दादा सांगडे आणि ओमकार शेठ रॉय यांच्या माध्यमातून प्रत्येकी 2000 आणि एकूण 6000 रुपये बॅटरला दिले जातील अर्धशतकांसाठी. 42वरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तुम्ही पाहताय 21 धावांचा करंट रन रेट सुरू आहे. 21 धावा करंट रन रेटने पोहोचल्यात. त्यामुळे आत्ता धावांचा पाऊस पडलाय, षटकारांचा पाऊस पडलाय आणि टार्गेटचा डोंगर इथे उभा राहिलाय पालेश्वरीच्या विरोधात. कॅप्टन आलाय प्रदीप उलवेकर. काय फटका आहे. लॉंग आपला डीपमध्ये फिल्डर आहेत ओमकार वास्कर, तिथे थांबले होते. डीपमध्ये फिल्डिंग चांगली केली. सिंगल कंप्लीट करत असताना एकच धाव आली आहे. पहिल्या शतक आपण पाहिला जिथे 24 धावा आल्या. दुसऱ्या शतकामध्ये पहिल्या शतकात 25, दुसऱ्या शतकामध्ये 17 धावा आल्या. आणि त्यानंतर तिसरं शतक आपण प्रदीप उलवेकरला पाहतोय 16 धावांचं अंतर. लॉफ्ट केलं प्रतीकने ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका. सागर तिथे आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. 1च्या बरोबरने टीमची धावसंख्या मॅजिक आकडा 44. 44. 4 बाईक आहे त्या स्पर्धेमध्ये, मोटरसायकल. आणि असा परफॉर्मन्स तर झालाच पाहिजे. नीरज पाटील चांगला फटका आहे. हवेत हवेत. ओहो, पाय षटकारावरती होता, बाहेर. बॉल सीमा पार षटकार. तिसऱ्यांदा असं घडलं या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्री देखील असाच एक झेल षटकाराच्या बाहेर पाय होता. काल देखील एक चौकार मला वाटतं षटकाराच्या बाहेर पाय होता. आणि आत्ता देखील षटकाराच्या बाहेर हा झेल पकडला गेलाय. 3 दिवसामध्ये 3 दृश्य एका टीमकडून सध्या आपल्याला पाहायला मिळाले. एफर्ट चांगले होते, परंतु बॉल सीमापार षटकार. आणि मला असं वाटतं हवा देखील त्या दिशेमध्ये प्रचंड होती. बॉल तयार. लॉफ्ट केला ऑन साईडला. ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत स्ट्रेट हिट. ओमकार सिंगल कंप्लीट केली आहे. डायरेक्ट हिट. खतरनाक होता हा निर्णय. त्यामुळे प्रतीकने थांबवलं ऑपोजिट बॅटरला. 51 धावा धावफलकावरती. त्यामुळे या मॅचमध्ये असं वाटतंय की काल किरवली संघाने हाय स्कोर 77 धावा बनवल्या होत्या. आणि कानव संघाची बॅटिंग पाहिली तर मला असं वाटतं की हा संघ तो रेकॉर्ड ब्रेक करेल 77 धाव्यांचं, जो या स्पर्धेचा उच्चांक आहे हाय स्कोर. प्रतीक आता 9 चेंडू 35 वरती खेळतो. आणि सध्या प्रशांत प्रदीप चर्चा करतायत प्रतीकसाठी. या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आदरणीय पी.के. शेठ पाटील, प्रभाकर शेठ पाटील आणि प्रकाशदादा सांगडे काही वेळेपुरता स्पर्धेतून सांगता घेतात आणि त्यानंतर काही क्षणात त्यांचं पुन्हा एकदा आगमन होईल. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, तिथे सागर थांबलेत. 1 रन कंप्लीट केली आणि पुन्हा 2 घ्यायचा प्रयत्न. आशिष उलवेकर पोहोचले बॅटर. शेवटचा एक चेंडू आता मात्र बाकी असेल. 2 धावा आल्यात आणि स्कोरबोर्ड पाहता पाहता 53 वरती गेलाय. प्रदीपने चांगली बॉलिंग केली आहे, कारण मागच्या 2 गोलंदाजावर 21चा करंट रन रेट सुरू होता आणि प्रदीपने बॅकअप दिलाय. त्यामुळे 5 चेंडूमध्ये 1 षटकार लागलाय, तरी 11 धावा दिल्यात. त्यामुळे चांगली गोलंदाजी मानली जाईल. कमबॅक वापसी केली गोलंदाजाने या मॅचमध्ये. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 3rd ओव्हर. मोठी मॅच होणार. स्टेप आउट. पुढे आले लॉंग ऑफ मध्ये. लॉफ्ट केलं. ओमकार पाहत राहिला. 1 टप्पा बॉल आउट ऑफ द पार्क. 1-2 का 4 चौकार. लढत असणार आहे आवनी 11 हनुमान सेडुंग विपक्ष स्वर्गीय निरावंती मात्रे प्रतिष्ठान जय भोलेनाथ पिसारबे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. पालेश्वरी संघ 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेत. लाजवाब. टाइम मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण. 12 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट. त्यामुळे आपण वेळेच्या अगदी पुढे आहात, हे अतिशय चांगलं मला इथे पाहायला भेटलं. प्रतीक पाटील फक्त 9 धावा दूर आहेत अर्धशतकासाठी. 11 बॉल 41. आणि जर 50 पहिली आली चेतन शेठ, शशिकांत दादा आणि ओमकार रॉय यांच्या माध्यमातून टोटल 6000 रुपये या बॅटरला दिले जातील.
नेक्स्ट टॉस सेडुंग आणि पिसारव या दोन टीममध्ये केला जाईल. महागुरू सज्ज आहेत अँकरिंगच्या भूमिकेमध्ये आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की ज्यावेळी आमदार साहेब या स्पर्धेला व्हिजिट करतील तेव्हा आमदार साहेबांना मी रिक्वेस्ट करेलच की महागुरू एम डी गडगे सर यांना रायगड भूषण हा पुरस्कार दिला गेलाच पाहिजे, कारण मला असं वाटतं ते डिझर्विंग आहेत. एका स्पर्धेमध्ये मला आठवतं घोट नाईट रजनीमध्ये नितेश दादांची स्पर्धा होती, तिथे महागुरूने तब्बल 1000 सन्मान पूर्ण केले होते. तो सन्मान सोहळा मी कधीच विसरणार नाही, कारण आम्हाला देखील माहिती आहे कॉमेंट्री करणं सोपं आहे, अँकरिंग करणं सोपं नाही आहे. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी जी एनर्जी लागते ना ती आमच्याकडे कधीच अवेलेबल होणार नाही, कारण कधी कधी असं म्हणतो आम्ही की महागुरू आले की आमचा 90% मेहनत आमची वाचली, असं आम्ही नेहमीच म्हणतो. आणि महागुरूची ताकद आहे, त्यामध्ये आमचे प्रवीणजी गायकर असतील, एन डी विभागाचे सागर मांडवकर सर असतील, महागुरू हे 3 लिजंड खूप चांगला सत्कार करतात. हवेमध्ये बॉल मिस टायमिंगचा फटका, परंतु हा विकेट आहे नीरज पाटीलचा, त्यामुळे या विकेटने काहीच फरक पडणार नाही आहे. टीम पालेश्वरी चांगला प्रयत्न, ओमकारला पहिला विकेट मिळाला आहे आणि टीमला हा दुसरा विकेट मिळाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 57 धावा 2 गडी बाद. जे वास्कर यांचा सुपुत्र आहे ओमकारला पहिला गडी विकेट मिळाला या मॅचमध्ये. सुरुवात चांगली केली ओमकारने. पालेश्वरी गाव म्हटलं ना, एक गाव एक संघ. खरं तर पालेश्वराची एकी पाहण्यासारखी आहे. गावाची स्पर्धा आता लवकरच उद्यापासून सुरू होईल आणि 1 टीम 1 ड्रीम जो स्लोगन आहे त्याला शोभणारी कामगिरी नेहमीच करत असतात. वरती 2. योगेश बॅटिंगसाठी आलाय इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती. बॅटची कडा, शॉट फाईन लेगला, तिथे देवा बारशे होता, टिपला झेल आणि संपला योगेशचा खेळ. योगेश 0 वरती बाद. आणि प्रतीक जेवढा नॉनस्ट्राईक एंडवरती थांबेल ना, पालेश्वरीला प्लस पॉईंट आहे, पालेश्वरीला बेनिफिट आहे, हे पालेश्वरीच्या गोलंदाजांना माहिती आहे. आता ओमकार वास्कर ऑन हॅट्रिकवरती. या मॅचमध्ये 3 षटकार तुम्ही पाहिले, कदाचित तुम्हाला 3 विकेटही पाहायला मिळतील आणि ओमकार वास्कर त्यासाठी सज्ज आहे. क्या बात आहे, काय कमालीची गोलंदाजी केली ओमकारने. मागील ओव्हर प्रदीप उल्वेकरने जबरदस्त केली आणि ओमकारी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो आणि खऱ्या अर्थाने कमबॅक पालेश्वरीचा आता होत आला या मॅचमध्ये. लॉफ्ट केलं प्रशांतच्या समोरून, मिड ऑफ वरून लॉंग ऑफला बॉल केला, ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हर ड्राईव्ह खूप सुंदर होता, परंतु फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली आहे. आता सिंगलच्या बरोबरीने 2 षटकामध्ये 41 होत्या, परंतु मागच्या 15 किंवा विचार केला तर 9 चेंडूमध्ये धावा जर कॅल्क्युलेट आपण केल्या तर मोस्ट ऑफ मला असं वाटतं की 14-15च्या आसपास धावा आल्यात. 3 चेंडू बाकी आहे, 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल दिली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. आणि आत्ता मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू 41 धावा काढणारा नॉट आऊट फलंदाज प्रतीक पीपी. ओ काय फटका केलाय, रिक्स होता या फटक्यामध्ये. आता चर्चा देखील सुरू आहे की प्रतीकला खरंच गरज होती का फटका खेळण्याची, परंतु आता तो 42 वरती पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या 59. कदाचित त्याला रिव्हर्स केलायचा होता आणि गोलंदाज हुशार किती बघा. ओमकारने यॉर्कर टाकला, तो सुद्धा ऑपोजिट दिशेमध्ये, तो बॅटरला मारता आला नाहीये. बॅटरने देखील त्याला सन्मान दिला, त्यामुळे दोघांनी आपली प्लॅनिंग चेंज केली एंड ऑफ द मोमेंटला. चांगली गोलंदाजी ओमकार वास्कर. क्लीन बॉल, 3 गडी बाद या एका ओव्हरमध्ये. कमबॅक पालेश्वरी संघाचा. ओमकार वास्कर 1 मॅन शो.
क्या बात है, परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल, ये उनके पर बोलते और दुनिया में वही लोग चलते जिनके हुनर बोलते. आणि आता हुनर जिगर बाज गोलंदाज ओमकार वास्कर ठरलाय, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा 3 गडी बाद. रेड अलर्ट खानाव संघाला दाखवलाय आणि प्रतीक आता वाट पाहतो शेवटच्या शतकाची. एक बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 4, 59 डावा. लाऊड अपील, पायचीत, LBW आणि एका ओव्हरमध्ये 4 गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केलाय तो म्हणजे ओमकार वास्करने. आणि कालची रात्र देखील गाजवली होती. सतीश आगलावे कोलवाडीचा गोलंदाज, त्याने एका ओव्हरमध्ये 5 गडी बाद केले होते. आणि कोलवाडी पालेश्वरी एकच ग्रामपंचायतचे 2 गावं आहेत, परंतु त्याच ग्रामपंचायतमधला हा गोलंदाज जो माजी सरपंच दिलीप भास्करचा सुपुत्र आहे, त्याने 4 गडी बाद केले. बघा, लाईट ऑन करायची आहे. स्वतः दिलीप शेठ भास्कर क्रिकेटचा आनंद घेतात. सुपुत्राचा परफॉर्मन्स दमदार राहिला. पालेश बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कांचनताई दिलीप भास्कर यांचा आज सुपुत्र. अतिशय सक्षम गोलंदाजी बघायला मिळाली. नाही, जिल्हा कौतुक करावंच लागेल, कारण काल देखील कोलवाडी पालेश्वरी ग्रामपंचायतचा गोलंदाज सतीश आगलावे होता, त्याने 5 गडी बाद केले. आणि पुन्हा एकदा त्यांच्याच ग्रामपंचायतीमधला गोलंदाज ओमकार वास्कर, त्याने 4 गडी बाद केले. म्हणजे सध्या परफॉर्मन्स खूप चांगला होत चालला आहे. पालेश्वरी असतील, कोलवाडी, कानपोली, वलप आणि जी शेजारील आमची गावं आहेत ना, आता क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स करतायत. आणि नाईट क्रिकेट सर्वाधिक याच पट्ट्यामध्ये होतो. म्हणजे तुम्ही जर नेवालीमधून आलात तर टेंबोडे नाईट तिथे होते. वलवली गावात देखील नाईट आपण अनेक वेळेला पाहिलेत. यावर्षी पडगे गावात नाईट मॅच होत्या, परंतु नगरपालिका निवडणूक लागली मला असं वाटतं. आणि त्यानंतर पुढे आलो तर पालेश्वरी नाईट स्पर्धा तुम्ही आता उद्यापासून पाहाल. वलप नाईट स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यानंतर कानपोलीला 2 नाईट स्पर्धा तुम्ही यावर्षी पाहाल. आणि देवीचा पाडामध्ये देखील नाईट स्पर्धा होतात. त्यामुळे हा जो आदई वावचा विभाग आहे ना, आदईपासून वावंजेपर्यंत तब्बल विचार केला महागुरू 10-12 नाईट स्पर्धा होत असतात. क्या बात आहे. आणि लवकरच चिंद्रन नाईट स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्यामुळे हा जो विभाग आहे ना, नाईट क्रिकेटचा किंग मला असं वाटतं मानला जातो. आणि म्हणून बाबूशा नेहमी देवीचा पाडामध्ये राहायला त्यांना आवडतं, कारण या विभागात 12 स्पर्धा होतात. आणि बाबूशासाठी एक प्रॉफिट आणि बेनिफिट असतं की चला जे 6 महिने आलेत आता आपण इथे कंप्लीट करूया. 59 धावा 5 गडी बाद, 42 धावा 12 चेंडू. प्रतीक 350चा स्ट्राईक रेट, 6000 कॅश प्राईज. परंतु आज तो आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या गावाच्या नावासाठी. त्यामुळे प्रतीकला देखील माहिती आहे की 50 धावा माझ्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे खानाव गाव आणि गावदेवी माता खानावचा आशीर्वाद, गावदेवी मातेचा आशीर्वाद. त्यासाठी तो मैदानामध्ये उतरला आहे. कारण मी सुरुवातीला उल्लेख केला की T20 वर्ल्ड कपमध्ये फलंदाज ईशान किशन 3 वेळा मला वाटतं त्याचं शतक हुकला गेला. संजू सॅमसनचं 3 वेळा शतक हुकला गेला. आणि तो देशासाठी खेळत होता संजू सॅमसन, त्यामुळे स्वतःसाठी कधीच तो खेळत नव्हता. आणि त्या पद्धतीचा बॅटर आहे प्रतीक. व्हाईट बॉल, अनेक आर्टिकल त्याच्यावर छापले गेले की संजू सॅमसन सेल्फलेस प्लेअर. काही अनेक लोकांनी देखील चर्चा केली की 100 धावा हुकल्या 3 वेळा, थोडंसं दुःख झालं लोकांना. परंतु त्याच्यामागे कारण देखील आहे की तो खेळाडू सेल्फलेस होता आणि तो आपल्या देशासाठी खेळत होता. त्यासाठी 100 धावा महत्त्वाच्या नाही आहेत तिथे. लॉट केलं बॉलला आणि झंझावत वादळ तुफान, बवंडर थांबत नाहीये, मोडेन पण वाकणार नाही. प्रतीकच्या बॅटमधून षटकार आणि प्रतीक पोहोचलाय. 14 चेंडू 48 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. 48 धावांची खेळी प्रतीक नावाच्या फलंदाजाने केली आहे. प्रतीक ऑन फायर. चे परू DJ बघा, टेंबडे महादेव गायकर नेरे यांचं इथे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक अतिशय उत्तम संगीत आपल्याला बघायला मिळालं. माधुशेठ गायकर साहेब, मनपूर्वक तुमचं आम्ही जानमान अमन ब्रिगेड रियांश 11च्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. 14 चेंडू 48 धावांची नाबाद केली. प्रतीक ठरेल का या स्पर्धेचा पहिला बॅटर जो अर्धशतक झलकवणार. बॉल तयार.
मिस टायमिंगचा फटका बॉल हवेमध्ये प्रदीप धावतोय पोहोचणार का सिंगल कंप्लीट केले आणि अशा तऱ्हेने स्वर्गीय एस एस पाटील चषक स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील चषकाचा पहिला फलंदाज ठरला ज्याने 50 गाठली आहे 50 प्रत्येक एकदा बॅट उचलायची आहे क्या बात आहे भाई 6,000 रुपयाचं कॅश प्राईज स्पर्धेचे मुख्य आयोजक चेतन शेठ पाटील ओमकार शेठ रॉय आणि शशिकांत शेठ सांगडे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 2,000 आणि तब्बल एकूण 6,000चं कॅश प्राईज प्रत्येक एकदा बॅट उचलायची आहे सलामी करा टाळ्या होऊन जाऊन द्या सर्वांनी पहिला टाळ्यांच्या फलंदाज प्रतिसादामध्ये त्याचं अभिनंदन करूया स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर चेतन शेठ पाटील ओमकार रॉय आणि शशिकांत सांगडे यांच्या वतीने एकूण 6,000 रुपयाचं बक्षीस आलाय अजून एक फटका पठ्ठ्या थकला पण पठ्ठ्या थांबला नाहीये काय फटकेबाजी सुरू आहे लाजवाब षटकार आणि आतापर्यंत 7 षटकार प्रत्येकच्या बॅटमधून आलेत आणि टीमची धावसंख्या पोहोचली आहे 74 धावा कालचा हाय स्कोअर मोडणार का कारण काल मी उल्लेख केला होता किरवली संघाने 77 धावा काढल्या 7-7 आणि आज कानाव संघ बाजी मारतोय या मॅचमध्ये काय फटकेबाजी बघा 7वा षटकार पाहत राहिला चेंडू हवेत फरार 6 धावा अनस्टॉपेबल बॅटिंग आहे 4 बॉल 15 धावा खर्च केल्यात भूषणने 2 षटकार आले या ओव्हरमध्ये हा देखील बाहेर चेंडू तुम्ही कुठेही टाका बॅटर सेट झालाय तो बाहेरच मारणार आणि हा बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे धावा येतील 4 आणि हाय स्कोअर आता आई गावदेवी खानावच्या नावावरती लागलाय या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक केला पहिल्याच सामन्यामध्ये आणि 2 दिवसामध्ये दहशत होती गोलंदाजाची परंतु आज दहशत आहे फलंदाजाची धावफलकावरती 78 5 गडी बाद शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि प्रतीक स्वतः खेळतो 17 बॉल 60 धावा त्यामुळे 60 धावा 78 मधून प्रतीक पाटीलच्या व्यक्तिगत आहे इथे सन्माननीय अंकुश पाटील सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडल आणि आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत त्यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक आपलं स्वागत आहे किरण पाटील आपले मनपूर्वक स्वागत प्रवीण पाटील यांना पाहतो एक आदर्श क्रिकेटर आपले स्वागत आणि राज भुईर आज पनवेल तालुक्यामध्ये ज्यांच्या इव्हेंटची चर्चा आपण पाहतो बोर्दुल नाईट माजी सरपंच चषकामध्ये सर्वांना प्रभावित केले राज भुईर टेंबुरे यांनी निश्चित मैदानावरती जिद्द डोळ्यात विजयाचं स्वप्न आणि संघाचं ध्येय या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना प्रतीककडून पाहायला मिळतो टार्गेट सेट बॉल लास्ट बॉल भूषण बॉलिंग ट्रॅकवरती स्वीप केलाय आहेत फिल्डर तिथे झेल टिपलाय मोहितने बॅटर आउट झालाय प्रतीक 18 चेंडूमध्ये 60 धावा 350चा स्ट्राईक रेट 7 षटकार आणि 2 चौकारांचा 7 सजवणारा 3 चौकारांचा 7 सजवणारा बॅटर आहे प्रतीक काय अफलातून बॅटिंग केली आणि आज ऐतिहासिक पारी खेळला या पठ्ठ्याने 18 चेंडू 60 धावा आऊट झाल्या प्रतीक 78 वरती 6 गडी बाद सामना कंपल्सरी चेसिंगचा आहे त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी पालेश्वरी पाले बुद्रुकला करायचे आहेत 79 धावा येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आणि मी घेऊन सध्या पुन्हा एकदा MD गडगे सर अर्थात महागुरू यांच्याकडे थँक्स प्रवीण टेंबे आमचे बायकरमॅन समालोचक निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जाणार आहे अवनी 11 जानमान षडुंग विपक्ष स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच प्रतिष्ठान पिसारवे क्रिकेट संघ या जय भोलेनाथ पिसारवे विजय पवार असतील पिसारवे म्हटलं तर आमचे परममित्र माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे रमेश शेठ म्हात्रे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ जो संघ स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठानच्या नावाने ओळखला जातो चला या दोन्ही क्रिकेट संघ षडुंग विपक्ष पिसारवे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा आणि प्रतीकचं कौतुक करावं लागेल बघा 50 धावांची अप्रतिम झुंजार केली साकारली 6,000 रुपयाचं कॅश प्राईजचा मानकरी ठरलेला आहे चेतन शेठ पाटील HS पाटील कंस्ट्रक्शनचे उद्योजक आहेत आमचे ओमकार रॉय आणि शशिकांत सांगडे या त्रिवेणी संगमच्या वतीने 6,000 रुपयाचं कॅश प्राईज प्रतीकसाठी असणार आहे माधू गायकर साहेब इथे आहेत उपस्थित नेरे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व ते त्यांचंही मंडप डेकोरेशन सभा आपण नेहमी पाहत असतो चला नाणेफेकीसाठी यायचे आपण दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटनाकडे शेवटचा पुकार आहे पालेश्वरी आमचे
दिनकर बारशे, समालोचक मित्र पाले बुद्रुक पालेश्वरी, आपण उपस्थित आहात. प्रशांत शेठ पवार, महेश शेठ पवार, संपूर्ण त्यांचे सहकारी यमराजदादा म्हात्रे, दिलीप शेठ भास्कर, अजयदादा मोरावकर क्रिकेटचा आनंद घेत असताना मनोज पवार यांना पाहतो. निखिलदादा तांडेल अतिशय कमी वयात ज्यांना पाले बुद्रुक ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि उद्या बघा पालेश्वरी पाले बुद्रुक एकता बघायला मिळेल. नॅड स्पर्धेचा उद्या शुभारंभ इथे केला जाईल त्यांच्या पालेश्वरीच्या मैदानावर. चला मैदानामध्ये बघा 8003 8003 ज्यांनी जर्सी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेली आहे पालेश्वरी संघाला, त्यांचा मनपूर्वक आम्ही आभारी व्यक्त करू. ज्यांनी खानाव क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी क्रिकेटची जर्सी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेली आहे त्या पुरस्कर्त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. स्पर्धा आपण पाहतो. जानुमान अमन ब्रिगेड, रियांश 11 क्रिकेट संघ वल्लभ आयोजित स्पर्धा आहे. दोन्ही संघ बघा शेवटचा पुकार आहे. हॅलो, दोन्ही संघांना शेवटचा पुकार. पिसारबे संघनायक उपस्थित आहे आणि एकदा जर चेंडू विकेटवर फेकला गेला, आता पिसारबे क्रिकेट संघ उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शेडूंग, तुम्ही जर वेळेवर हजर राहिले नाही आहे तर नाणेफेकीचा कौल तुमच्या विरोधात दिला जाणार आहे. 79 का टारगेट है, देखिए बात करेंगे 79. तो चलिए सबसे पहले सभी का देखिए फिर से एक बार से वेलकम, स्वागत है और बड़ी शान शौर्यत के साथ देखिए बात करेंगे इस प्रतियोगिता चलता हुआ. देखिए बात करेंगे स्वर्गीय SS पाटिल व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटिल स्मृति चषक 2026 में देखिए सभी का वेलकम, स्वागत है. जगन दादा देखिए हमारे साथ देख सकते हैं एक लेजेंड खिलाड़ी, बहुत बढ़िया देखिए स्वभाव है, शांत स्वभाव के इंसान हमारे PK पाटिल साहब, परेश दादा, चेतन दादा, अंकुश दादा देखिए हम देख सकते हैं वो भी तशरीफ रख चुके हैं. सभी का मेहनत देखिए खूबसूरत माहौल बना है. लेकिन इस टूर्नामेंट की साथ साथ बात करेंगे ना, इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर बन चुका है 79 रनों का टारगेट से. लेकिन यहाँ एक अच्छी बात है पालेश्वरी पाले बुद्रुक के लिए कि ये मैदान उनके लिए काफ़ी लकी लक फैक्टर है. कभी कभी वो मुश्किल मैच को भी आसान बना देते हैं. लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है. आई गाँव दुबई लेबर्स खानावट टीम ने अच्छी टारगेट सेट किया, जो अर्धे सतह के इनिंग देखने को मिला. यहाँ पर से प्रतीक पाटिल देखिए यहाँ पर 6000 केस प्राइस से भी नवाजा गए. 18 गेंदों के ऊपर देखिए क्या काबिल तारीफ, क्या बल्लेबाजी. और मानो कि शाम से पहले, अंडर लाइट से पहले इन्होंने उजाला भर दिया अपने टीम के लिए. अब वही काम देखिए बात करेंगे यहाँ पर करना पड़ेगा. पाले बुद्रुक देखिए बात करेंगे यहाँ पर दोनों बैटर्स हैं, आशीष उल्लेकर से प्रदीप उल्लेकर से व्हाइट का एचा पर देखिए स्टार से रन आता हुआ. हाँ, प्रदीप उल्लेकर देखिए बहुत इनके पास अनुभव है और आशीष उल्लेकर देखिए इन्हें भी अच्छा साथ देना पड़ेगा. हाँ, सुनने में आपको बड़ा कठिन लगता होगा 79 रनों का टारगेट से, लेकिन सोई अगर 2-3 ओवर में रन आ जाता है ना, कैलकुलेशन होना चाहिए गेम आपके अंदर से कि हमें 15 या 16 की औसत एवरेज से जाना है. 15 भी आ जाए तो भी कोई बुरा नहीं है, 15-16 और आजकल बनता रहता है. और चलिए हाइट फैक्टर थोड़ा सा अंपायर ने बता दिए, बाल बाल बचे यहाँ पर. सत्यवन काकड़ी सर लेग बाई से रन आता हुआ यहाँ पर से. मंगेश कर्नोक देखिए यहाँ पर गेंदबाजी करते हुए, मंगेश कर्नोक देखिए गेंदबाजी की बारी संभालते हुए. हाँ, शुरुआत से देखिए मैंडेटरी पावर प्ले, यहाँ पर रन आना बहुत जरूरी. यहाँ पर अगर शुरुआत से रन नहीं आता है तो फिर कठिन बन जाएगा. 79 है, कहते हैं रिकॉर्ड बनता है, रिकॉर्ड टूटने के लिए बहुत सारे रिकॉर्ड ऐसा जिक्र करेंगे जब टूटता है भाई टेनिस क्रिकेट में. हाँ, यही तो बात बताया था यहाँ पर प्रदीप उल्लेकर, इन्हें एक बड़ा इनिंग खेलना पड़ेगा और जंग का ऐलान कर दिया चौके के साथ. को देखिए यही काम करना पड़ेगा सुधीर, क्योंकि ये नहीं सोचना चाहिए कितना रन चला गया हमारे गेंदबाजों ने लुटाए हैं. अब कहते हैं ना, बीते हुए पल को भूल जाइए, गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना करें, तकदीर में जो नहीं उसकी फरियाद ना करें, और जो होगा वो होकर ही रहेगा भाई.
हाँ ये चले, यही तो बात बता रहे थे भाई, यहाँ पर बीते हुए पल को याद ना करे भाई, अब नई पल की यहाँ पर चर्चा करे और दूसरा चौका आता हुआ। सुधीर सर भी हमारे बता रहे हैं, रात गई बात गई, टीम का स्कोर देखिए 10 रन सही बताई। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना करे, तकदीर में जो है उनकी फरियाद ना करे भाई, जो होगा वो होकर ही रहेगा। तो कल की फिक्र में आज की हंसी बर्बाद ना कर, क्योंकि जो 79 बनाना है, 78 गवाए हैं, उसकी फिक्र छोड़ दे भाई, उसकी फिक्र में अपनी खुशियों को बर्बाद मत कर। और 10 रन देखिए आ चुका है, एक अच्छी शुरुआत है। 100 बात की एक बात है, हर टीम चाहती है कि मिल जाएगा अच्छी शुरुआत। वाइट का इजाबा देखिए। जगन दादा आपको एक याद दिला देना चाहूँगा, यहाँ पर हम 3 दिसंबर को एक मुकाबला खेले थे साउथ अफ्रीका के खिलाफ से, जहाँ ऋतुराज गायकवाड़ ने भी शतक लगाया था, विराट कोहली ने भी शतक लगाया था। 358 बनाना था, लेकिन एडन मैक्रम का एक शतक है, 110 रनों का इनिंग फिका पड़ गई थी विराट कोहली के शतक पर, ऋतुराज गायकवाड़ के शतक पर। तो यहाँ पर प्रदीप उलवेकर अगर अच्छा शुरुआत दे देते हैं, जो अर्धशतक इनिंग खिलाना, हम ये नहीं कहेंगे कि फिका पड़ जाएगा, मुश्किल बन सकता है। क्रिकेट में ये सब सारे चीज़ें दोस्तों होता है। वाइट का इशाबा देखिए, बात करेंगे, जब ऑस्ट्रेलिया ने 434 बनाया था, उन्होंने भी सोचा नहीं था। और जब बात करेंगे इंडिया ओमन, हिंदुस्तान ओमन के विषय मुकाबला खेला गया था 30 अक्टूबर पर दिबाई पाटिल के मैदान पर, और वहाँ पर भी देखिए 338 रन बना था। उन्होंने भी सोचा नहीं था कि भारत की ओमन टीम बना लेंगे। वहाँ 167 का साझेदारी बना था, पार्टनरशिप बना था, और वो पार्टनरशिप की बहुत ज़रूरी है। साझेदारी देखिए यहाँ पर 12 रन अभी तक बनाए, लेकिन देखते हैं इस साझेदारी को कितना लंबा बनाएंगे। तैयार गेंदबाज, बढ़िया रफ्तार से गति, ये देखिए यहाँ पर स्लाइस करके खेल निकल गया, यहाँ पर लॉन्ग लेग सीमा रेखा के पार, और एक आता हुआ 4 रन। स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी बक्षिसांची बरसात झालेली आहे। विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतो आमचे अमन पाटील आणि त्याचबरोबर दक्ष विजय पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। 50 धावांची खेळी करणाऱ्या बाबूशा आपण चर्चा करू। ओटू बाबूशा बहुत बढ़िया, देखिए सही बताया, यहाँ पर 3 चौका देखिए आता हुआ, और टीम का स्कोर देखिए पहुंचा यहाँ पर 16 रन से। तैयार है, चलिए बहुत बढ़िया। देखिए जो बात बता रहे थे यहाँ पर 15-16 का औसत एवरेज है। हमारे जगन दादा देखिए बात करेंगे, यहाँ पर जो टाइमर यहाँ पर लगाए गए हैं और मौजूद है, देखिए बात करेंगे, बहुत अच्छा। देखिए इस टूर्नामेंट में कुछ ना कुछ खास देखने को मिलता हुआ। और प्रदीप उलवेकर देखिए बहुत बढ़िया शुरुआत दे चुके हैं। और सुधीर कहा जाता है ना, जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, और जिसे हम जीते कम हैं और निभाते ज़्यादा हैं, और वो प्रदीप उलवेकर को अब निभाना पड़ रहा है। बुरा यही तो बात बताया, जिम्मेदारी देखिए। और उनका साथ भी देखिए आशीष उलवेकर भी बड़ा अच्छा देते हैं पर, और पहला ओवर में देखिए अच्छा शुरुआत मिल चुका है, दूसरे के लिए भागे हैं और 2 रन आता है। पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 19 तक पहुंचा है। यही तो बात चढ़ा भाई, जिंदगी जीते नहीं जिम्मेदारी है, और जिसे हम जीते हैं वो कम हम निभाने जाते हैं। यहाँ पर जिम्मेदारी को निभाते हुए टीम का स्कोर 19। चलेंगे थोड़ा महागुरु सर के पास। महागुरु क्या कहना चाहोगे? 79 का टारगेट है, लेकिन पहला ओवर में 19 रन आता हुआ। यापूर्वी नाणेफेकीसाठी आम्ही 2 संघांना इथे इन्व्हाइट केलं होतं। एका बाजूला अवनी 11 जानुमान षडुंग आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, प्रतिष्ठान जय भोलेनाथ पिसारवे। षडुंग क्रिकेट संघ तुम्ही वेळेवर इथे नाणेफेकीसाठी हजर राहिले नाहीये, अनुपस्थित राहिले आपण, आणि निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा आता कौल पिसारवे क्रिकेट संघाच्या बाजूने देण्यात आलेला आहे। पिसारवे क्रिकेट संघाने सुद्धा सत्र संपल्यानंतर जाहीर करायचे आहे की तुम्ही क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे कि फलंदाजी करणं। ओटो बाबूशा नहीं सही बताया महागुरु सर। 19 रन आ चुका है। देखिए अभी भी बात करेंगे 60 रनों की जरूरत है, 15 का औसत रन बनाना होगा। और समय की बात करेंगे, देखिए समय थोड़ा सा ज़्यादा गया है, इससे फोकस करना पड़ेगा। जिंदगी जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे हम जीते कम हैं और निभाते ज़्यादा हैं। लेकिन देखते हैं ये पार्टनरशिप कितना बनता है। जगन दादा बात करेंगे ना, क्रिकेट में एक पार्टनरशिप की बात है, जितनी बड़ी बनाओ उतनी बेहतर है। ऐसा नहीं कि आपकी पार्टनरशिप यहाँ पर छोटा सा बन गया टूट जाना जरूरी है।
4 ओव्हर 20 मिनिट में कंपल्सरी कंप्लीट करना है, नहीं तो एक फील्डर रखे सर्कलच्या आतमध्ये आपको लेना पड़ेगा। और हवा में खीने, और यही बात बता रहा था भाई, ये साझेदारी को थोड़ा सा लंबा बनाना चाहिए था। कहते हैं ना, अंधे इंसान को जब दिखने लग जाए ना भाई, सबसे पहले उस लाठी को फेंक देता है जिसका सहारा मिलता है। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं भाई, क्रिकेट में सहारा की जरूरत होती है। अब प्रदीप उल्लेकर नाम का देखिए सहारा यहाँ पर गया है, अब नए बल्लेबाज को आना होगा। पर पहला विकेट गिरता हुआ, अच्छा ब्रेक थ्रू दिलाते हुए सेकंड ओवर की पहली गेंद पर। प्रज्वल यहाँ पर सफलता दिलाते हुए, यहाँ पर यही तो बात बताया, लाइफस्टाइल देखिए बात करेंगे, जिंदगी क्रिकेट है, इसमें देखिए जितना लंबा निभावना बड़ा अच्छा रहता है। अंधे इंसान को जब दिखाई देना सुधीर, वो सबसे पहले जो लाठी का सहारा लेता है ना, उसे ही फेंक देता है। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है, आपको जो सहारा मिलता है ना, उसको लंबा बनाना पड़ता है। पार्टनरशिप को जितना लंबा बनाओ, हमने देखे होंगे प्रवीण पाटिल अमन के बीच में देखिए जब पार्टनरशिप बनता है, चेतन भी जाते हैं, जो घर की टीम की बात बताएं, जितनी लंबा बनाओ ना उतना फायदा रहता है। और वो फायदा मिला यहाँ पर आई खाओ भी 11 की खाना और टीम को, क्योंकि प्रतीक पाटिल ने देखिए हर खिलाड़ी के साथ छोटा छोटा पार्टनरशिप बनाते गए, और यहाँ पर क्या वो चीज़ कर पाएंगे। लेकिन अच्छा कम पे क्या, प्रज्वल की सराहना करना चाहेंगे। दोनों टीम देखिए जीत के लिए आते हैं, हर टीम को जीत चाहिए भाई, हर इंसान को खुशियाँ चाहिए, हर टीम को जीत चाहिए, हर टीम को खुशियाँ चाहिए। लेकिन सागर का विकेट गिरता हुआ, बैक टू बैक देखिए दूसरा विकेट, यही तो बात बताया, ये पार्टनरशिप साझेदारी का खेल है भाई। अगर वो खेल आप ना खेलोगे तो फिर आपके लिए बड़ा खेला हो जाएगा। ये बहुत बढ़िया पालेश्वरी पाले बुजुर्ग के देखिए बात करेंगे हमारे दिनकर बरसे सर, एक लेजेंड आवाज है, महागुरु सर सही बताए, वेलकम स्वागत। बहुत सारे देखिए पालेश्वरी पाले बुजुर्ग कहा जाए तो पूरे देखिए गांव हम देखते हैं उस टूर्नामेंट में उनकी एकता की ताकत है। हमारे हिमरत साहब भी साथ आए हैं, आइए वेलकम स्वागत है। प्रकाश दादा मात्रे लीजिए, निश्चित रूप से प्रशांत दादा पवार लीजिए। और ग्रामीण कहा जाए तो जगन दादा मैं कभी भी कहता हूँ सिर्फ 11 खिलाड़ी नहीं, 12 खिलाड़ी नहीं, पूरे गाँव का सन्माननीय प्रकाश शेठ मात्रे पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे। प्रशांत शेठ पवार उद्योजक पालेबुद्रुक, पालेश्वरी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपकदादा उलवेकर क्रिकेटचा आनंद घेतात। तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत। अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक, आपलेही स्वागत आहे। चलिए सही बताएं, यहाँ पर महागुरु सर ग्रामीण कहा जाए तो सिर्फ 11 खिलाड़ी 12 नहीं, पूरी गांव रहती है। इसलिए तो कहा जाता है अक्सर कि गांव की ममता और दिखाना होता है आपको सिमता, और वो सिमता देखिए इस वक्त गेंदबाज 2 विकेट गवाए हैं। प्रकाश दादा मात्रे की बात करेंगे जिनके जिक्र के, लेकिन मैदान पर देखिए प्रशांत मात्रे इस वक्त बहुत बढ़िया देखिए, ये तो बात बताए देखिए यहाँ से पूरी गांव का रहता है ममता, और महागुरु सर दिखाना होता है आपको अपना सिमता। और अभी टीम का स्कोर देखिए बना है 20 रन, थोड़ा सा बैकफुट पर ढकेला है प्रज्वल की गेंदबाजी। और क्रिकेट में ये चीज़ होता है सुधीर, कहते ना साथ मांगो तो मिलता नहीं है, खुशी मांगो तो वो भी नहीं मिलता है, प्यार मांगो तो मिलता नहीं है, लेकिन दर्द ना भी मांगो वो मिल ही जाता है। और ये चलिए भाई यहाँ पर और एक डॉट गेंद निकलता हुआ, साथ मांगा मिला नहीं, खुशी मांगा मिला नहीं, प्यार मांगा मिला नहीं, किस्मत में था ही नहीं, लेकिन दर्द मैंने मांगा नहीं, लेकिन वो मिल ही गया भाई। इस दुनिया में ना दर्द आपके लिए तैयार रहता है कभी भी, लेकिन दर्द का सामना करना पड़ता है, जख्म का सामना करना पड़ता है, वो कभी मांगा नहीं जाता है, वो मिल ही जाता है। और यह चले स्क्वायर कट, यही तो बात बताया भाई, दर्द मांगा नहीं मिला भाई यहाँ पर, लेकिन खुशियां देखिए भाई ढूंढना पड़ता है, और ये चौका ढूंढते हुए स्क्वायर कट 4 रन। बहुत बढ़िया चौका देखिए, टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रन। और ओवर की देखिए 1 गेंद बचा है। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि यही भी एक कहानी है भाई जो सफल होकर सबको सुनानी है।
संघर्ष एक बहुत बड़ी कहानी है, सफल होकर आपको सुनानी है। आप सफल से पहले कहानी सुना ही नहीं सकते हैं भाई, कहानी बनेगी नहीं। आजकल लोग सफल की कहानी सुनते हैं, दर्द की कहानी नहीं सुनते हैं। और वो कहानी अगर सुनानी है तो देखिए आई गांव देवी 11 खानाओ टीम भी वही काम कर रहे हैं। अर्धशतक उनके बल्लेबाज ने लगाए हैं, लेकिन यहाँ पहला ओवर पे 19, उस ओवर पर देखिए 6 रन आए, 25 रन बनाए हैं। 79 का टारगेट है, लेकिन रिक्वायर्ड रन रेट देखिए बता रहा है अभी भी 18 की औसत से आपको रन बनाना है आने वाली 18 गेंद के ऊपर। रमेश पाटील आणि नामाशेठ मात्रे या त्रिवेणी संगमचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. 18 की औसत से महागुरु बात करेंगे, 54 रन बनाना है। और कह देना सुख दुख का आना जाना, सर्दी गर्मी का आना जाना, और क्रिकेट में ऐसा ही रहता है भाई। ये जो औसत एवरेज है ना, इसका आना जाना लगा रहता है। एक ओवर 15 तो एक 16 तो एक 18 भाई। लेकिन कहते ना सहन करना और सीखना, ये भी हमारे लिए लाजमी है भाई। चलिए बहुत बढ़िया। देखिए प्रवीण दादा देखिए हमारे साथ इस वक्त जुड़ चुके हैं। बहुत बढ़िया। देखिए शान सुबह की खिलाड़ी सिर्फ इनके बल्ले बोलती है। ये देखिए वाइट का एचा एक्स्ट्रा से रन आता हुआ है। एक्स्ट्रा रन से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन देखते हैं अभी भी 57 रनों की जरूरत है। कहती ना पत्थर भी टूट गया पानी से, और जब किरदार हुआ अलग अपनी कहानी से। थोड़ा कहानी इस अलग है इस वक्त। 18 गेंद पर देखिए 54 बनाना है, 18 की औसत है। और पहला देखिए यहाँ पर वाइट से आ चुका है, अभी भी 53 की जरूरत है। तैयार देखिए गेंदबाज है। सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी भाई। बातें बनानी है तो रिस्क लेना पड़ेगा भाई। इस दुनिया में देखिए सबसे बड़ी चुनौती दिया जाता है वो है रिस्क है। कहते हैं ना जहां आप कुछ नहीं कर सकते हो सुधीर, वहां एक चीज जरूर करना। जहां आप कुछ नहीं कर सकते हो वहां एक ही चीज जरूर करना, और वो है कोशिश। इस शब्द का कभी भी इस्तेमाल करना, कोशिश कभी मत छोड़ना भाई। पत्थर भी टूट गया पानी से, जब किरदार हुआ अलग कहानी से। हवा में है कि न, कोई बात नहीं, कोशिश तो की यहाँ पर। भलाई कोशिश में यहाँ पर सफल हो या ना हो, लेकिन कोशिश करना चाहिए, कोशिश जारी रहना चाहिए। यहाँ पर विकेट गिरा है और गेंदबाज कामयाब होते हुए। शेडूंग क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर प्रतीक रामदास खेत्री बघा, आमचे ऑर्गनायझर चेतन शेठ पाटील यांचे ते मामाचे सुपुत्र आहेत. यावं आपण व्यासपीठावर आपलं आम्ही स्वर्गीय एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून सरचे स्वागत करत आहोत. क्या बात है। देखिए यहाँ पर टाइमर का देखिए एलईडी लगाया गया यहाँ पर, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर लाजवाब है, और समय को देखकर चलना पड़ेगा। कहते ना फूल है हाथों में तो खुशबू आएगी भाई। टाइमर यहाँ पर देखिए सामने है, तो टाइमर के हिसाब से चलना पड़ेगा। लेकिन समीकरण देखिए यहाँ पर 16 गेंद 52 की जरूरत है। ये 4 गेंद देखिए बहुत निर्णायक है। 4 में देखिए 2 भी बड़ा हिट आता है ना इस ओवर की, तो मैच 12-40, 12-42, 12-38 आजकल बनता है। लेकिन ऐसा विकेट गिरा तो फिर कठिन है भाई। मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ता 10 खुलते हैं जब एक बंद होता है। लेकिन देखते हैं यहाँ से रास्ता बंद हुआ है, क्या खुलेगा आगे की। यहाँ पर गेंद बची है देखिए 15, और जीत ले चाहिए 52। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए यहाँ पर 27 पर 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। लेकिन अभी भी देखिए, अभी भी मैं कहूँगा मुकाबला बचा है भाई। 15 गेंद 52 की जरूरत है। मेरे मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ता 10 और खुलते हैं जब एक बंद होता है। रास्ता खुलेगा भाई। एक बलाई बंद हो रहा है, लेकिन एक बड़ा हिट से रास्ता खुल जाता है।
लेकिन ऐसा विकेट गिरा तो फिर रास्ता कठिन हो जाएगा भाई। हैट्रिक विकेट देखिए पर कमाल की गेंदबाजी। अब तक तो देखिए अर्धशतक की इनिंग देखा था और गेंदबाजी में देखिए बात करेंगे यहाँ पर रायगांव देवी 11 से खानौर टीम का चलवा, और ये चलवा दिखाते हुए देखिए बात करेंगे योगेश पाटिल। चला आता मैदानामध्ये पाहतो आपण मनोज म्हात्रे यांना पाहतो। पालेश्वरी ज्या वेळेस पालेश्वरी चषक नाडी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतो ना, त्या स्पर्धेमध्ये मनोज म्हात्रे यांची भूमिका अतिशय सक्षमता असतो, खूप मेहनत आपण नेहमी पाहत असतो। आता बघूया संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतात। तरी एका बाजूला आई गावदेवी खानाव क्रिकेट संघाची गोलंदाजी अतिशय उत्तम, लेंथ लाईन आणि दिशा हा नियंत्रण मात्र या विकेटवर बघायला मिळतो। चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए कल की रात देखिए सेकंड नाइट है, 50 रन आखिरी 2 ओवर में बनाया है, चेसिंग हुआ है भाई। यही तो बात बताया कि बन सकता है भाई, कहते ना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। बहुत बढ़िया देखिए हमारे मधु मामा देखिए यहाँ पर देख सकते हैं, यहाँ पर पिसारवे टीम है। कल पिसारवे के टूर्नामेंट से हम यहाँ पर पहुंचे निश्चित रूप से, और आज पिसारवे टीम देखिए इनिंग्स अच्छा इन्फॉर्म टीम है यहाँ पर से, मजा आएगा। लेकिन यहाँ पर समीकरण की बात करेंगे, 14 गेंद 52 की जरूरत है भाई। मनोज देखिए बात करेंगे, धुनना पड़ेगा भाई यहाँ पर से, बड़ा हिट धुनना पड़ेगा भाई। कहते ना जहां 13 पर देखिए 52 की जरूरत है। मुकाबला एकदम से देखिए यहाँ पर करवट बदलते जा रही है, लेकिन और एक बार देखिए यहाँ पर से स्वीप खेलना चाहते थे। यही गलती रहता है जब टॉप ऑर्डर के बल्लेबाज गिर जाते हैं ना नीचे के बल्लेबाज के लिए। लेकिन आशीष उल्वेकर देखिए बतौर सलामी बल्लेबाज आए थे, लेकिन अब मुझे लगता है 12 पर 52 कठिन है। लेकिन ये मत सोचे भाई कठिन है, कहते ना जिन पेड़ों पे फल नहीं होते हैं क्या वहाँ चिड़िया बसेरा नहीं करते, करते हैं ना भाई। भला यहाँ पर 12 पर 52 बनाना है, कल 50 बनाए यहाँ पर, तो आशीष उल्वेकर को कोशिश करना चाहिए। लेकिन अब डीजे कोशिश करेंगे, समय देखिए कम बचा है, 4 मिनट के अंदर आपको ये ओवर कंप्लीट करना पड़ेगा, नहीं तो एक फील्डर अंदर लेना पड़ेगा। चलो मधुकर केनी पेठाली पिसारवेचे बिग समर्थक आहेत। मधुकर या पण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। चलिए बात करेंगे जिस 12 गेंद देखिए अभी भी बात करेंगे, 52 की जरूरत है। समय देखिए टाइमिंग को देखना पड़ेगा यहाँ पर से। 16 गेंद देखिए बात करेंगे अभी भी यहाँ पर से, माफी चाहिए 12 गेंद बची है, लेकिन वो टाइमर देखिए वहाँ 16 मिनट के समय मेरी नजर बहुत बड़े देखिए अब 17 मिनट भी हो चुका है और इस ओवर को देखिए कंप्लीट करना होगा। कम समय में ओवर को कंप्लीट करना है, लेकिन इस कम समय में यहाँ पर विकेट भी देखिए अच्छा हासिल किए हैं। हल्की सी टकराव यहाँ पर कॉल नहीं हुआ भाई, यहाँ पर कॉल होना बहुत जरूरी है। जैसे कहते हैं ना वेरी गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, गुड नाइट, और इसी तरह के मैदान के अंदर भी कॉल होना चाहिए, मजा क्या चाहे। इनकी भी क्लिप वायरल हुई, बहुत बड़ी वफादारी ईमानदारी से जो जिम्मेदारी दिया जाता है ना टूर्नामेंट में, मेहमानों का सम्मान, मेहमानों की खातिरदारी कैसे करनी है, जिम्मेदारी अच्छी निभाते हैं पिसारवे के। देखें वेलकम स्वागत है, लेकिन यहाँ पर बल्लेबाज को थोड़ा जिम्मेदारी लेना चाहिए था। कहते ना जो समय का मोल समझता है, समय उसे अनमोल खोद कर निकाला है, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई कंप्लीट कर पाएगी भाई। यहाँ पर देखते हैं यहाँ पर अंपायर का डिसीजन का थोड़ा हमें इंतजार करना पड़ेगा। रनआउट तो यहाँ पर दिखाई दे रहा है, लेकिन अंपायर देखते हैं क्या चेक करना चाहते हैं। सबसे पहले अंपायर बाउंड्री चेक करना चाहते हैं कि वहां पर क्लियर है या फील्डर सेफ है। अगर वहां सेफ रहेंगे तो फिर यहाँ पर मनोज खतरा में रहेंगे। यही तो बात छिड़ा गई, जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। और इस टूर्नामेंट में देखिए समय को बहुत अनमोल दिया गया है।
टाइमर के लिए देखिए, खास करके देखिए वो एलईडी लाइट आप देख सकते हो। लगातार खिलाड़ी भी वहां देखते जा रहे हैं। उमेश कर्नोक देखिए देख सकते हैं, लेजेंड है उमेश। तारीफ करना चाहूंगा, देखिए एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से। चलिए, फील्डर सेफ हैं और मनोज रन आउट है। क्या एफर्ट देखिए, लाजवाब एफर्ट भाई। रिप्ले में देखिए दिखाया जा रहा है आपको, पूरी जान झोंक दी। पर फील्डर की सराहना करनी होगी। निराश थे फील्डर, देखिए भाई बात करेंगे। चलेंगे डीजी के पास, मनोज का विकेट गिरा है, अब उम्मीद टूटता हुआ। की बात करेंगे, 19 रन आ चुका था, लेकिन उसके बाद पार्टनरशिप नहीं बन पाया भाई, वो गलती रही। जिस तरह से 19 रन पहला ओवर में आया था ना, केवल 24 गेंद पर 60 बनाना था, लेकिन उसके बाद देखिए विकेट गिरते गए। लेकिन काबिल तारीफ आएगा खान और टीम में सिर्फ बल्लेबाजी से नहीं, प्रतीक पाटिल तो बल्लेबाजी में दमखम दिखाया। 18 गेंद पर 60 रन, लेकिन गेंदबाजों ने सभी ने जान झोंके भाई। इरावंती संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे प्रतिष्ठान, जय भोलेनाथ नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आणि फलंदाजीसाठी अवनी 11 जानुमान शेडुंग संघाला आमंत्रित केलेला आहे। पार्टनरशिप नहीं बन पाया, महागुरु सर बात करेंगे, थोड़ा दिल टूटेगा और क्रिकेट में होता है भाई। और अखिल से देखिए बात करेंगे, पाले सिर्फ पाले बुजुर्ग देखिए वहाँ पे नाइट शुरुआत हो जाएगी इस विभाग में। कितना बढ़िया देखिए यहाँ पर। और देखिए हमारे प्रवीण टेम्पेसर देखिए बाइकर मैन महाराष्ट्र के, देखिए 2 बाइक हैं। और कितनी बढ़िया कैलकुलेशन देखिए उनका चलता हुआ, आधे विभाग में कितना टूर्नामेंट चल रहा है, आने वाला समय में कितने टूर्नामेंट्स हैं। नहीं देखिए, दीपक फर्टिलाइजर कंपनी में काम करते हैं तो फिर नॉलेज कैलकुलेशन बहुत बढ़िया। अच्छा, महागुरु देखिए हमारे एमडी सर है। और थोड़ा सा मुकाबला देखिए दिल तोड़ेगा यहाँ पर से, किसी टीम का दिल टूटता है सुधीर, ये तो क्रिकेट की कहानी है। और जहाँ पर बल्लेबाजी देखिए यहाँ पर वाइट कैचा भाई, एक्सलेंट इनिंग देखिए यहाँ पर राम प्रतीक पाटिल का देखिए यहाँ पर बतौर सलामी बल्लेबाज आए थे। लेकिन प्रदीप उल्वेकर ने जो शुरुआत यहाँ पर दिए थे, उससे अगर थोड़ा और 2 ओवर तक ले जाते, 29 पर 8 है। कभी सर्दी कभी गर्मी, ये तो कुदरत का नज़ारा है, कभी कभी होता है भाई ऐसा दिन, ऐसा वक्त से गुजरना पड़ता है। और वही हालत रहा, यहाँ पर लगातार विकेट गिरती गई, पार्टनरशिप नहीं बन पाया, जिसके कारण इस मुकाबला थोड़ा सा दूर निकलता हुआ। यही तो बात चढ़ा भाई, साथ मांगा साथ नहीं मिला, खुशी मांगी खुशी नहीं मिला, प्यार मांगा प्यार नहीं मिली, पार्टनरशिप मांगा पार्टनरशिप नहीं बन पाई। और कहते ना, मैंने दर्द मांगा नहीं था लेकिन दर्द देकर गया। क्रिकेट ऐसा चीज़ दोस्तों रहता है, इंसान की ज़िंदगी के साथ जुड़ा रहता है। कोई चाहते नहीं कि हमें हार मिले, दर्द मिले, लेकिन कभी कभी हार को स्वीकार भी करना पड़ता है। अनिल टेम्पेसर देखिए बात करेंगे, वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। और जब देखिए धाकता खांदा टीम में सुदाम नाइक को, जब मैंने अभी भी देवी जबड़ा नाइट पर देखिए उन्हें इंटरव्यू लिया कि टिम्बा वोमा सुदाम नाइक देखिए बात करेंगे, अब इस नाम से कितने उत्साहित हो, उन्होंने बताया मुझे बड़ा खुशी महसूस होता है। और हमारे अनिल टेम्पेसर देखिए बात है, टिम्बा वोमा क्या। चलिए अब चर्चा देखिए ना वफा की जिक्र होगी ना वफा की बात होगी। समय देखिए ज़्यादा यहाँ पर निकल चुका है, जिसके कारण एक फील्डर तो अंदर लेना पड़ेगा, लेकिन दुविधा उतना नहीं रहेगा भाई, 6 पर 48 बनाना है। लेकिन जो नियम है, नियम को देखिए, दुविधा ये बनेगा जो आगे मैच खेला जाएगा आपके लिए भी वही नियम रहेगा। देखिए चला, इथे व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। अवनी 11 जानुमान शेडुंग क्रिकेट संघाचे पॅकर्स आदरणीय उद्योजक प्रतीक रामदास खेत्री, त्यांच्या समवेत GR दुर्गे आणि हरेश मुंडे या त्रिवेणी संगमचा पुन्हा एकदा आम्ही जानुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत।
चलिए आयोजन करता हूँ की तरफ से सूचित किया जा रहा है यहाँ पर एक फील्डर अंदर लेना पड़ेगा। यहाँ पर टाइमर लेकर बैठे हैं और फॉलो देखिए, इसलिए यहाँ पर इतने बड़े देखिए एलईडी स्क्रीन लगाया गया है। और 6 पर 48 देखिए एक फील्डर अंदर आते हैं तो दिक्कत नहीं है, लेकिन जो रूल नियम है चलिए 25 मिनट से अगर ज़्यादा समय जाता है तो और एक फील्डर अंदर आएंगे। क्या बात है, बहुत कड़क नियम बनाए भाई यहाँ पर से। नहीं जगन दादा बनना ही चाहिए। ऑल आउट देखिए टीम हो चुका है, लेकिन कोई बात नहीं। तीसरा टीम देखिए ऑल आउट होते हुए, और कहते हैं ना गम के पास ही खुशी आता है, खुशी के पास गम आता है। लेकिन मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त दिन आता है, आज तेरा है तो कल मेरा है। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच ज़्यादा समय नहीं लेंगे। प्रतीक पाटिल के वाटा इनिंग्स 60 रनों का इनिंग्स से मैच करे मैन ऑफ द मैच। सीधा चलेंगे महागुरु जहाँ पर जुड़ चुके हैं। यहाँ पर प्रतीक पाटिल रहे मैच के मैन ऑफ द मैच अर्धशतकी इनिंग्स से। थँक्स बाबूशा. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केला. महागुरु सर दोनों कप्तान देखिए थोड़ा सा और टीम से संपर्क करना होगा, दोनों टीम के कप्तान से।